काय कुठं धरून दोघी मारील दोघींलाही मारील उभ्या ना आणि मार बर वहिनी वहिनी तुझा नवरा ना एका बाई संग बोलू राहिलाय. कुठे तिथं बाहेर रे. त्याला बोलव बरं, येऊ दे त्याला घरात, जाय त्याला बोलू ना. अमोल भाऊ तुला बोलावलंय, तुला बोलावलंय. काय ग काला बोलवले? तुला बोलावलंय जेवायला. कोणी? वहिनीनी. तू एवढ्या जोरात काला बोलू राहिली? मग काही मॅटर मारायचा बिरायचा प्लॅन नाही तुमचा? नाही नाही आलो जाय. याला भूक लागली पटकन दे बरं जेवाय. चल पटकन काय जेवाय दे ना. बाहेर कोणत्या बाईसोबत बोलत होते? कांत्या बाई सोबत बोलत होतो. कांत्या तिथं देवळात बसेल होतं का बाई सोबत? बर का काय कोण होतं का? त्या बाई संग नाही का तुम्ही बोलत होती इतक्यात? कोणती बाई होती कोण कर त्या साडीवालीच्या बाई संग? काही अडवले तू का? म्हणजे भांडणं लावाय आले का आमचे? मग म्हणजे भांडणं हे बाई भांडणं लावाय आली ती. बरोबर आहे, जाऊ द्या. दे तुला जेवाय द्यायचं का नाही एवढं नाही सांग. द्यायचं. का बरं? बाहेर जायचं. कधी बाहेर? स्वयंपाक नाही बनवेल मी. तुमच्या वाटेच नाही बनव, माझ्या वाटेचं बनवेल मी. तुला जेवाय नाही द्यायचं का नाही मग? द्यायचं. अरे हिच्या मागे लागली काय? ही भांडणं लावाय आली लहान आपली. आहे का? लहान नाही मग ती मोठी आहे का? मग तिला काय कळत नाही का? काय कळत आहे तिला? तिला जेवायचं तरी कळत आहे का? नाही नाही. मी आता मोठे झाले, मला जेवायचं कळतंय. मग मी देवळात बसलो होतो का बाई सोबत बोलत होतो? देवळात बसेल ना ते बाई संग बोलत होती. तू याडी व्हिडिओ काढायचा होता तुला. दाखव काय पुरावा आहे मी काय त्या बाई सोबत बोलत होतो? तिच्याकडे फोन नाही. फोन नाही का? फोनच नव्हता नाही. अरे भांडणं लावाय आली बाबा. तुला जेवाय द्यायचं का नाही सांग पटकन. मला भूक लागली. नाही द्यायचं. एरीच मार खाशील मग. मग हं बाहेर बाहेर तिकडं बाहेर काय? बायांक काळ्या कुळ्या बाया सांभाळावा आधी. कारण त्या बाय म्हणजे मी तसं वाटलं का मी आता वय झालंय मावालं तरी म्हणते मी म्हातारा झालो तुला आता. वाटत का यांचं वय? मी किती वर्षाचा? वाटत नाही. 35 वर्षाचा झालो तरी अजून म्हणतीच का बाया पट्टी ते? 35 वर्षाचा का? 30 वर्षाचा आहे अजून. मी काय 30 वर्षाचा आहे का? मग किती वर्षाचा आहे? 35 वर्षाचा झालो म्हणते बाईंसोबत बोलू राहिलंय. 30 वर्षाचा आहे आणि मला शिकवतो 35 वर्ष. चाल इकडे भांडणं लावाय आमचे. मग काल येऊ मग मी इकडं? ती पोर खरीच काय दहा महिने बेलतं बघा कुठं धरून? मग हा मला हानी द्या. दोघी मारील दोघींलाही मारील उभ्या ना मग मी शिराई ना मारी. आणि मार बरं. नाही ह्या पोरीवर तुला विश्वास ठेवायचा आहे का? यांकडे गांडी आले आपले भांडणं हात खाली लाव. करायचा. काय हात हात म्हणजे मी तिचंही काम करील आणि तवलंही काम करील. काय? काय म्हणजे माझ्या सोन्यासारखा नवरा आहे त्याच्यावर तू संशय घेऊ राहिली का? म्हणजे तू कसं वाजतोय? म्हणजे तुम्ही मला दोघींचं काम करील. कसं काय? कसं काय म्हणजे? याच्यात तुमचे सरे हे काय घटना याच्यात. मग गाठ नाही ना गाठ. तुला जेवाय द्यायचं का नाही एवढं सांग. का बरं? का बरं नाही जेवाय द्यायचं? त्या कोणत्या बाईसोबत बोलत होते ना तुम्ही? म्हणजे कोणत्या गावातल्या बायांसोबत बोलायचं नाही का? हा का? काय गरज आहे? का बरं? काय गरज आहे? का बरं? ते पण मस्त फोनवर व्हिडिओ कॉल. नाही व्हिडिओ कॉल बोलू. मग अंधारात कोण व्हिडिओ कॉल करत होत? बाबा ही तो सारखीच आहे. तुम्ही दोघी बहिणीच्या एक. एवढं खोटं पण नाही बोलू माणसाने. अरे तुला जेवाय भूक लागली मला. इथे खोटं इथे पण बोलायचं. तुला मारायचंय का मला? पाय मार राहिली. मारलंच पाहिजे. तो मुळे झालंय सगळं. तो मुळेच आली इकडे. व्हिडिओ कॉल बोलत नसल्या तुला मारलंच नसतं ना. कोणासोबत व्हिडिओ कॉल बोललो? तुला जेवाय द्यायचं का नाही एवढं सांग मला. नाही द्यायचं. का बरं नाही द्यायचं? उपाशीच उपू का आता? मी सांगितलं का बाहेर पोरींसोबत बोला? कारण त्या पोरींसोबत बोललोय. मग कोणत्या पोरीला व्हिडिओ कॉल केला होता? नाही का व्हिडिओ कॉल केला? मग कोणत्या तू हाच मानणारे काही झालं तरी हाच मानणारे नको म्हणू काय काय? खरं ते अगं हिला मी सकाळी 1 रुपया दिला नाही फॅपशी गेला त्याच्यामुळे ती खोटं बोलू राहिली. माझी एकतर सर्दी झाली. मी तिला फॅप्स्याचा आरती ती कशाला तुमच्याकडे 1 रुपया माग मग नाही ती चालत का ग? मग चारती मला 5 रुपये देती. तुला 5 रुपये म्हणून मग काळ्या लावू राहिली का तू? मग त्या बाय काळ्या लावू कळ्याने राहिली. लावती कळ्याने ती खरं सांगते. खरं सांगते. रात्री पण तिनं येऊन खरंच सांगितलं. काय खरं सांगितलं? तुम्ही तिच्या बहिणीला फोटो दाखवत होते. का? मग ती येऊन म्हणे ना म्हणे अमोल भाऊ फोटो दाखवू राहिला. फोटो आपल्या लग्नाचे राखीत होतं का? लग्नाचे नाही कोणतरी लग्नाचे राखीत होतं. काय बोलले? काय बोलले? नाही लग्नाचे नव्हते राखीत. काय बोलले? मला लग्न करायचं म्हणे. काय बोलले? लग्न करायचं लग्न नाही करायचं तर दुसऱ्या पुरी संग लग्न करायचं होतं. मला कोणत्या पोरी सोबत? काळ्या पुरी संग. आता कोणती काळी पोर आणली मधीच? काय? आता मी गोरी बायको टाकून काळ्या पोरींसोबत लग्न करू का? सोन्यासारखी बायको मी चांदी सोबत लग्न करू का?
चांदी सोबत तुम्हाला चांदी पण चालती. चांदी चालते. बरोबर आहे, बरोबर आहे. धन्य आहे बाबा तो पुढं. दी जेवाय दे मला बाकीचं नको सांगू नाही तरी ए, तुमच्या घरी काय शिळ पाकळा असून सकाळचं आणून दे बाई. ताज तर काय भेटणार नाही भाऊ. शिळ असून तर आणून दे बाई. भूक लागली भाऊ, नाटक नको करू. कुटके मी काय कुत्रा आहे का मग गल्लीवर हिंडणारे कोण आहे? कोण आहे ग? बरोबर बोलताना दिसा मग पा तुम्ही. अरे हा नाही बेल्टन तुमची पाठण. अरे नाही बोलत तर म्हणते मी काय बाय मी तसा पोऱ्या दिसतोय का तुला? काय रे तू मग कोण भाषा बोलत होतो? कोणत्या बाई सोबत मग मी झोपा घेते. बघितलं कोणत्या बाई हा सोबत? आता मग ही खोटं बोलन ते खोटं बोलतील का? अरे खोटं बोलू राहिले बाबा, आपले भांडण करा आले बाबा. आता कोणत्या बाई आता सोबत ही बोलू? म्हणाली तू तुझा नवरा ताब्यात धर तू. हा मी अरे पण मी कोणत्या बाई ताब्यात. तुला बघितलं मी. कधी बघितलं? मग अरे ती बाई कोण होती? कोण काळी होती कोण होती? काळी. आता बघ, हिला माहित होतं काळी. आता त्यांना माहित होतं का कोण आहे म्हणून? काळी का गोरी? हा? अरे सोन्यासारखी तुझी बायको तू काळी बायको सगळं बोल रे तू. हा तुला काय वाटतं का रे काही? ये गं. अरे मार बर. असं ते बी बाई माय बाबा तेवढी शिराय ठेवा खाली. हे बघ. हसू नका ना तुम्ही, हसू नका ना शिराई बाबा. ठेवा खाली, बेल्ट घ्या पहिल्या बरं का? 5 मिनिटाची व्हिडिओ नाही तर तुम्ही एवढे हे करू राहिले. शिराई ठेवा खाली. तुटून गेली तर मग हातात नाही आवर मी धरा हातात बेल्ट धरा. नाही ठेवा बेल्ट खाली नंतर. ठेवा. माल नाही काढायची. काय ठेवा मग शिराय खाली. उभाटच बरी. थांब ना हे 5 नाही मग मिनिटाची नाही जावा शिराई आण गा इकडं. मित्रांनो आम्ही भांडणं बिडणं करून आम्ही आता बाहेर चक्करला आलोय. बघू शकता घरापासून आणि मंदिराच्या समोरच आहे. आपण मस्त राऊंडला आलोय, जेवण बिवण करून भांडणं करून आता गोड झालोय. काय सांगू शकतो का तू? काय भांडणं रोजचीच. भांडणं दररोजचे चालूच राहत आहे आमचं, काय हरकत नाही. भांडणांना काय आमचं येत नाही. ताप एका शब्दाला भांडणं राहते कारण नवरा बाईक. सकाळ कधी गोड बोलत माहितीच नाही होत. हा ना, फक्त रात्रीच्या भांडायचं का? भांडल्याशिवाय दिवस नाही मला करमत. भांडल्याशिवाय बघा मित्रांनो, भांडल्याशिवाय दिवस जात नाही. तासाला भांडणं करती. नवरा बायकोंमध्ये चालतच राहत आहे. बरोबर ना? चला जातो मग झोपायचं. हे बघू शकता. चाल चाल ना. इथे काय झालं? परत भांडणं करायची का आता तुला? भांडणं करायची? रट्ट खायची का तुला? काय उबाड भरू का? चला मित्रांनो जातो, झोपून घेतो आता. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि आपला दररोजचे ब्लॉग हा सकाळी 8 वाजता पडणार आमचा नवरा बायकोंचा. सपोर्ट करा तुमच्या भावाला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा.